नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल या दिवशी होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही वन लाइनरवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपण भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था यावर प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ऐतिहासिक इमारतीत आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्यालय आहे तर ते पहा फोर्ट, जे की मुंबई या शहरामध्ये आहे, तर या ठिकाणी ऐतिहासिक इमारत आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय राज्यघटनेत समान कामाबद्दल समान वेतन हे तत्त्व कोणत्या भागात आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समान कामाबद्दल समान वेतन हे जे तत्त्व आहे तर ते पहा मार्गदर्शक तत्त्वे या भागामध्ये आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ हे पहा राज्यपाल देतात। भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून संसदीय शासन पद्धत घेतलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेने पहा इंग्लंड, UK या देशाकडून संसदीय शासन पद्धत ही घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग असे म्हटले जाते। घटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे जे आहे तर ते पहा ग्रामपंचायतीची स्थापना यांच्याशी संबंधित हे कलम आहे। भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? भारताचे सर्वोच्च जे न्यायालय आहे तर ते पहा 26 जानेवारी 1950 या वर्षी ते अस्तित्वात आले होते। राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष जे आहे तर ते पहा फाजल अली होते। कोण होते? फाजल अली हे होते। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेतील आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर आपल्या भारतीय राज्यघटनेची जी आत्मा आहे तर ते पहा कलम 32 या कलमाला म्हटले जाते। लोकसभेचे कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही पहा 552 किती? 552 इतकी असू शकते। मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात? तर मुख्यमंत्र्याची नियुक्ती हे पहा राज्यपाल करतो। मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? तर मूलभूत हक्कांवर गदा आल्यास पहा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते। प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले महान्यायवादी अटॉर्नी जनरल कोण होते? तर भारताचे पहिले महान्यायवादी हे पहा MC सेटलवाड होते। जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने राज्यपाल करतात? तर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती हे पहा उच्च न्यायालय यांच्या सल्ल्याने राज्यपाल करतात। लोकसभेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लोकसभेचे जनक म्हणून पहा गवा माळवणकर यांना ओळखले जाते। केंद्र आणि राज्य यांच्यातील वादाचा निकाल लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर केंद्र आणि राज्य यांच्यातील पहा वादाचा निकाल लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे। प्रश्न क्रमांक 17, घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिलेली आहे? तर घटनादुरुस्तीची जी प्रक्रिया आहे तर ती पहा कलम 368 या कलमात दिलेली आहे। शिक्षण हा विषय सध्या कोणत्या सूचीत आहे? तर शिक्षण हा जो विषय आहे तर तो पहा सध्या समवर्ती सूची, कोणत्या? समवर्ती सूची या सूचीमध्ये आहे। भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? तर भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका या पहा सन 1951 ते 1952 या वर्षी झालेल्या होत्या। मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये पहा एकूण 4 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात। महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव हे 2 केंद्रशासित प्रदेश। प्रश्न क्रमांक 21, भारताचे पॅरिस असे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला म्हणतात? तर भारताचे पॅरिस असे पहा महाराष्ट्रातील मुंबई या शहराला म्हटले जाते। होम रूल लीगची स्थापना महाराष्ट्रात कुठे झाली? तर होम रूल लीगची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये
बेळगाव या ठिकाणी झालेली होती, जे की 1961 मध्ये होमरूल लीगची स्थापनाही झालेली होती. तर होमरूल लीगची स्थापना जी आहे तर ते पहा लोकमान्य टिळक यांनी केलेली होती. मराठी सत्तेचा उत्कर्ष राईस ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. महाराष्ट्रातील कोणती नदी ही उलट म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तर महाराष्ट्रातील पहा नर्मदा आणि तापी ही जी नदी आहे तर ती पहा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. प्रश्न क्रमांक 25. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर हे पहा धूपगड आहे, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे शिखर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या गडावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पहा रायगड या गडावर झालेला होता. विदर्भाचे पंढरी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? तर शेगाव हे जे ठिकाण आहे तर ते पहा विदर्भाचे पंढरी म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र कोठे आहे? तर तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर गोवा हे जे राज्य आहे तर ते पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना पहा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय कोठे होते? तर पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये अभिनव भारत या संघटनेचे मुख्यालय होते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 34. अस्पृश्याची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा अस्पृश्याची कैफियत हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. भारताच्या कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारताच्या पहा गुजरात या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. कोकणची रेल्वे कोणत्या 2 स्थानकांना जोडते? तर कोकणची जी रेल्वे आहे तर ती पहा रोहा आणि ठोकूर या 2 स्थानकांना जोडते. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा व्याघ्र हा जो प्रकल्प आहे तर तो पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 38. लोकनायक या नावाने कोणाला ओळखले जाते? तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला कोणता मानला जातो? तर पन्हाळा हा जो किल्ला आहे तर तो महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला मानला जातो. भारतातील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? तर भारतातील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती आहे? तर ती कावेरी. तसेच पहा गोदावरी या नदीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगामधून ओळखले जाते. तर पहा आपण आता सामान्य ज्ञान यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 41. नैसर्गिक रबर कशापासून मिळवला जातो? तर नैसर्गिक रबर हे जे आहे तर ते पहा लॅटेक्स जे की चिकापासून मिळवला जातो. रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर हेमॅटॉलॉजी असे पहा रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते. सर्वात शुद्ध पाणी कोणते मानले जाते? तर सर्वात शुद्ध पाणी हे पहा पावसाचे पाणी मानले जाते. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर कांदा कापताना पहा अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 45. हसविणारा वायू लाफिंग गॅस कोणता आहे? तर हसविणारा वायू हा पहा नायट्रस ऑक्साईड आहे. तांबड्या रक्तपेशीचा म्हणजेच RBCचा कार्यकाळ हा किती दिवसाचा असतो? तर तांबड्या रक्तपेशीचा कार्यकाळ हा पहा 120 दिवसाचा असतो. पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर पेनिसिलिनचा शोध हा पहा अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर विद्युत प्रवाहाचे एकक हे पहा ॲम्पियर आहे. प्रश्न क्रमांक 49. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये पहा सायट्रिक ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 50.
रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? तर रक्ताच्या कर्करोगाला पहा ल्युकेमिया असे म्हटले जाते. पाण्याची जास्तीत जास्त घनता डेन्सिटी किती तापमानाला असते? तर पाण्याची जास्तीत जास्त घनता जी असते तर ती पहा 4°C या तापमानाला जास्त असते. सोनार तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाते? तर सोनार हे जे तंत्रज्ञान आहे तर ते पहा पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी वापरले जाते. मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते? तर मानवी डोळ्यातील पहा दृष्टिपटल या भागावर प्रतिमा तयार होते. प्रश्न क्रमांक 54. हाडाच्या बळकटीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर जीवनसत्व ड हे जे जीवनसत्व असते तर ते हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन कोण करते? तर रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन हे जे आहे तर ते पहा हिमोग्लोबिन करते. कोण करते? हिमोग्लोबिन. आता आपण पहा संगणक आणि तंत्रज्ञान यावर प्रश्न पाहणार आहोत. तर संगणकाच्या माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात? तर संगणकाच्या माहिती साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला पहा बीट असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? बीट. प्रश्न क्रमांक 57. Ctrl+Z ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात? तर Ctrl+Z ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा अंडो करण्यासाठी वापरतात. इंटरनेटवरील फाईल हस्तांतरित करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर इंटरनेटवरील फाईल हस्तांतरित करण्यासाठी पहा FTP म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा प्रोटोकॉल वापरतात. संगणकातील डिलीट केलेली फाईल कुठे जाते? तर संगणकातील डिलीट केलेली जी फाईल असते तर ती पहा रिसायकल बिनमध्ये जाते. एक्सेलमध्ये उभ्या स्तंभांना व्हर्टिकल काय म्हणतात? तर एक्सेलमध्ये उभ्या स्तंभांना पहा कॉलम्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 61. संगणकातील सॉफ्टवेअरला दिलेल्या सूचनांच्या संचाला काय म्हणतात? तर संगणकातील सॉफ्टवेअरला दिलेल्या सूचनांच्या संचाला पहा प्रोग्रॅम्स असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? प्रोग्रॅम्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 62. भारताचे पहिले स्वदेशी इंजिन असलेले सुपर कॅम्प्युटर कोणते? तर भारताचे पहिले स्वदेशी इंजिन असलेले सुपर कॅम्प्युटर हे पहा परम 8000 आहे. इंटरनेटवर संवाद साधण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर होतो? तर इंटरनेटवर संवाद साधण्यासाठी पहा TCP किंवा IP या भाषेचा वापर होतो. MS वर्डमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात? तर MS वर्डमध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी पहा F7 कोणती? F7 ही फंक्शन की वापरली जाते. माहिती अधिकार म्हणजेच RTI वापरले जाणारे ऑनलाईन पोर्टल कोणते? तर माहिती अधिकारसाठी वापरले जाणारे ऑनलाईन पोर्टल हे पहा RTI ऑनलाईन. कोणतं आहे? RTI ऑनलाईन हे पोर्टल आहे. प्रश्न क्रमांक 66. रॅम ही कोणती मेमरी आहे? तर रॅम ही पहा होलेटाईल म्हणजेच तात्पुरती मेमरी आहे. संगणक प्रणालीमधील OS म्हणजे काय? तर संगणक प्रणालीमधील OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम असा अर्थ होतो. बायनरी नंबर सिस्टीमचा बेस किती असतो? तर बायनरी नंबर सिस्टीमचा बेस हा पहा 2 असतो. जगातील पहिले शोध इंजिन म्हणजे सर्च इंजिन कोणते? तर जगातील पहिले सर्च इंजिन हे पहा अर्ची आहे. कोणती? अर्ची आहे. प्रश्न क्रमांक 70. PDF फाईल वाचण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर सर्वात जास्त वापरले जाते? तर PDF फाईल वाचण्यासाठी पहा अडोबी रायडर. कोणते? अडोबी रायडर हे सॉफ्टवेअर सर्वात जास्त वापरले जाते. तर आपण पहा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर प्रश्न पाहणार आहोत. वॉर अँड पीस हे जगप्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? तर वॉर अँड पीस हे जे पुस्तक आहे तर ते पहा लिओ टॉल्स्टॉय. कोणी? लिओ टॉल्स्टॉय यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 72. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच NSA कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पहा अजित डोवाल आहेत. मिसेस इंडिया हा किताब कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर मिसेस इंडिया हा जो किताब आहे तर तो पहा सौंदर्य स्पर्धा या क्षेत्रामध्ये दिला जातो. प्रश्न क्रमांक 74. ICC चे मुख्यालय कुठे आहे? तर ICC चे जे मुख्यालय आहे तर ते पहा दुबई या ठिकाणी आहे.
ऑपरेशन गंगा कशाशी संबंधित होते? तर ऑपरेशन गंगा हे पहा युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी याशी संबंधित होते. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन आहे, जे की भारत बांगलादेश दरम्यान आहे. आशिया क्रीडा स्पर्धा 2023 कोठे पार पडल्या? तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 या पहा हांगझोऊ जे की चीन या ठिकाणी पार पडलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 78. मजूर हा पक्ष कोणी स्थापन केला? तर मजूर पक्षाची स्थापना ही पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय बंगा हे पहा जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. अमृतकाल ही संकल्पना किती वर्षाच्या कालावधीसाठी आहे? तर अमृतकाल ही जी संकल्पना आहे तर ती पहा एकूण 25 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. तिचा कालावधी पहा 2022 ते 2047 या वर्षापर्यंत आहे. सन 2026 झालेला ICC T20 विश्वचषक कोठे आयोजित केला होता? तर 2026 झालेला ICC T20 विश्वचषक हा पहा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केलेला होता. प्रश्न क्रमांक 82. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर वहिदा रहमान यांना पहा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला होता. इस्रोने पाठवलेल्या चंद्रयान-3च्या लँडरचे नाव काय होते? तर इस्रोने पाठवलेल्या चंद्रयान-3च्या लँडरचे नाव हे पहा विक्रम होते. काय होते? विक्रम. महाराष्ट्रातील शक्तिपीठ हायवे कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर महाराष्ट्रातील शक्तिपीठ हायवे हे पहा नागपूर आणि गोवा या दोन शहरांना जोडतो. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार हा पहा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 86. युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झालेले होयसळ मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले होयसळ हे जे मंदिर आहे तर ते पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिले संविधान साक्षर जिल्हा कोणता? तर भारतातील पहिले संविधान साक्षर जिल्हा हा पहा कोलम जे की केरळ या राज्यामध्ये आहे. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा पहा 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. एशियन पेंट्स या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर एशियन पेंट्स या कंपनीचे संस्थापक हे पहा चंपालाल चोक्सी आहे. कोण आहे? चंपालाल चोक्सी आहेत. भारतातील पहिल्या महिला वैमानिक कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला वैमानिक या पहा सरला ठाकराल. कोण होत्या? सरला ठाकराल या होत्या. प्रश्न क्रमांक 91. भारताच्या संसदेच्या नवीन इमारतीचे नाव काय आहे? तर भारताच्या संसदेच्या नवीन इमारतीचे नाव हे पहा संसद भवन असं आहे. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष या पहा जयवर्मा सिन्हा आहेत. सन 2024 भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेले होते? तर सन 2024 भारतरत्न पुरस्कार हा पहा लालकृष्ण अडवाणी, कर्पूरी ठाकूर, PV नरसिंगराव, चौधरी चरण सिंह, MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 94. पद्मविभूषण 2024 सन्मान मिळालेले चिरंजीव कोणत्या क्षेत्रातील आहे? तर पद्मविभूषण 2024 सन्मान मिळालेले चिरंजीव हा जो अभिनेता आहे तर तो पहा चित्रपट म्हणजेच कला या क्षेत्राशी संबंधित आहे. भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त हे पहा ज्ञानेश कुमार आहेत. भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस कधी असतो? तर भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस हा पहा 1 फेब्रुवारी या दिवशी असतो. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा 2024 कितवा क्रमांक आहे? तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा 2024 पहा 159वा कितवा 159वा नंबर आहे. प्रश्न क्रमांक 98. कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? तर पहा जपान या देशाला
उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश अग्रवाल हे पहा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत. भारताची पहिली स्वदेशी अणुबुडी कोणती आहे? तर भारताची पहिली स्वदेशी अणुबुडी ही पहा INS अरिहंत आहे.